नमस्कार मंडळी. आजपासून आपण एक नवीन अध्याय चालू करते. पंचम अध्याय. अध्यायाचं नाव आहे कर्मसन्यास योग. श्लोक पहिला. अर्जुन उवाच. संन्यासम कर्मणां कृष्ण पुनः योगं च शंससि यत् श्रेयः एतयोः एकं तत् मे ब्रूहि सुनिश्चितम. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, सर्वप्रथम तुम्ही मला कर्मांचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा भक्तिमय कर्माची प्रशंसाही करता. आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे हे कृपया मला निश्चितपणे सांगाल का? श्री भगवानुवाच. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगः विशिष्यते. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म असे दोन्हीही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. नेयः सः नित्यसन्न्यासी यः न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वन्द्वाः ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाबाहो अर्जुन, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफळांची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करून पूर्णपणे मुक्त होतो. सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकम अपि आस्थितः सम्यक उभयोः विन्दते फलम. केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग, कर्मयोग, भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून सांख्ययोग भिन्न आहे असे म्हणतात. वास्तविक ज्ञानी पुरुष म्हणतात की या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते. यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत् योगैः अपि गम्यते. एकं सांख्यं च योगं च यः पश्यति सः पश्यति. सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते. हे जाणून सांख्ययोग आणि भक्तियोग एक समान असल्याचे पाहणारा मनुष्यच यथार्थ दृष्टीने पाहणारा होय. संन्यासः तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः योगयुक्तः मुनिः ब्रह्मणः चिरेण अधिगच्छति. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही, परंतु भक्तीमध्ये युक्त असलेल्या मुनी विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. योगयुक्तः विशुद्ध आत्मा विजित आत्मा जितेंद्रियाः सर्वभूत आत्मभूत आत्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जो भक्तिमय कर्म करतो, विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन तथा इंद्रिय संयमित करतो, तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. असा मनुष्य कर्म करीत असूनही कधीच बद्ध होत नाही. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वप्नन् श्वसन् प्रलयन् विसृजन् गृहन् उन्मिषन् निमिषन्. अपि इंद्रियाणि इंद्रिय अर्थेषु वर्तन्ते इति धारयन्. दिव्य भावनायुक्त मनुष्य पाहत असला, ऐकत असला, स्पर्श करीत असला, वास घेत असला, खात असला, हालचाल करीत असला
झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी त्याला ज्ञात असते की वस्तुतः आपण काहीच करत नाही. बोलताना, उत्सर्जन करताना, स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रियेच आपापल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि आपण स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहोत. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भट्सः. कर्मफळ भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करणारा साधक कमलपत्र पाण्याने स्पर्शले जात नाही, तद्वत पापाने प्रभावित होत नाही. कायेन मनसा बुद्ध्या केवलैः इंद्रियैः अपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. योगीजन आसक्ती त्यागून शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्मे करतात. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम अयुक्तः कामकारेण फले सक्तः निबध्यते. निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांती प्राप्त करतो, कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो. परंतु जो मज भगवंतांशी संबंधित नाही आणि आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफळांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वत्र. कुर्वन्न कार्यान. जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करून मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो, तेव्हा तो कर्म न करता किंवा कर्म न करविता 9 द्वारे असलेल्या या नगरात, म्हणजेच आपलं भौतिक शरीर, सुखाने राहतो. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. देहरूपी नगराचा स्वामी असणारा देहधारी जीव कर्माची निर्मिती करीत नाही, तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्त करीत नाही किंवा कर्मफळेही निर्माण करीत नाही. हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते. पंचमाध्यायाचे 14 श्लोक आपण आत्ता पाहिले, त्यांचे अर्थासह वाचन केले. ओम नमो भगवते वासुदेवाय.